नमस्कार. जुम्मीज किचन मध्ये आज मी आपल्याला पेरूचं रायतं दाखवणार आहे. आता पेरूच्या रायत्यासाठी मी हे 3 पेरू घेतलेले आहे. थोडे मोठे आहे आणि हे पेरू असे एकदम नरम पण नाही आहेत, एकदम घट्ट पण नाही आहेत, पिकलेले आहेत. तर हे पेरू आपण असे घ्यायचे. आता मी तुम्हाला पेरूचं हे दाखवते की पेरू कसा सोलायचा. तो मी रायत्यासाठी आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायला लागणार. ह्याच्या अशा पोळी करून घ्यायच्या. आता हे बघा, या बिया असतात ना, त्या अशा काढून घ्यायच्या, बिया काढून टाकायच्या आणि नुसतं पेरू घ्यायचा. सोलताना या बिया अशा काढायच्या. खूप इझी आहे, लागायला पण चविष्ट आहे. आणि आता पेरूचा सीझन नसल्यामुळे पेरू बाजारात भरपूर प्रमाणात आहे. हे आणि ह्याच्या बिया असं आपण काढून टाकायच्या, कारण बिया तोंडात येतात. दाताखाली आल्यावर त्यात चावायला कठीण असतं. म्हणून नुसताच पेरू घ्यायचा. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पोळी करायच्या. असे हे 3 पेरू आता कापून घेते. आता मी या सर्व पेरूच्या फोडी करून घेतल्या आहेत. मोठे भाग करून सुद्धा तुम्हाला बिया काढता येतात, नसेल तर लहान भाग करा. ह्याच्यातला थोडा पेरू मी वाटण्यासाठी घेते. आपण जे वाटण घालतो त्याच्यात पेरूचा ज्यूस घातल्यावर जरा चांगलं लागतं. साधारण एवढा एक अर्धा पाऊण पेरू झाला असेल. त्याच्यात पाणी घालूया आणि हे आपण वाटण करून घेऊया. आता ह्याच्यात आपण पाणी घालून जरा वाटून घेऊया. आता हे मी पेरूचं ज्यूस म्हणा किंवा असं पातळ जे केलेलं आहे त्याच्यात थोडस पाणी घालून आपण ते त्याच्यात ऍडजस्ट करून घेऊ. थोडस पातळ असं. आता हे तेल मी साधारण 2 ते 3 चमचे घालून घेते, कारण पेरू जास्त आहेत आपल्याकडे, मोठे असल्यामुळे त्याचा गर भरपूर. आता हे तेल जरा तापू दे. आता प्रथम आपण मेथी पाव चमचा घेतलेली आहे, त्याची फोडणी द्यायची. आता आपलं तेल तापलेलं आहे, मग हिंग घालून घ्यायचा. छोटा अर्धा चमचा हिंग. हळद 1 पाव चमचा. आणि आता ह्याच्यात आपण लाल तिखट आधी घालून घेऊया.
हे लाल तिखट मी साधारण एक मोठा चमचा घेतलेला आहे. थोडं मी ठेवते, लागलं वाटलं तर घ्यायला. आता आपण हा पेरू कर. आता जरा फोडी परतून घेऊया आपण. आता गॅस आपण जरा लहान करूया. आता ह्याच्यात आपण प्रथम मीठ घालून घेऊया. मीठ हे अर्धा चमचा आहे, हे घालून घेऊया. मीठ तिखट हे आपल्या आवडीनुसार घालणं. आता ह्याच्यात आपण 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 3 टेबलस्पून. हा मी एक मोठ्या लिंबा एवढा मूळ घेतलेला आहे, म्हणजे हे आंबट गोड तिखट असला चव फार छान येते. चला आता आपण परतून घेऊया. ताई आपण पेरूची पेस्ट घालून घेत आहोत, म्हणजे पेरू चांगला शिजेल. आता ह्याच्यात थोडं आपण पाणी घालून घेऊया. जरा घालून आणि घातलेल्या पेरूची त्यात घालून घेतोय. आता आपण ही थोडी जरा परतून घेऊया. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपणाला पाहता येतील. आता आपण ह्याच्यावर एक झाकण घालून शिजत ठेवूया. एक 5-7 मिनिटं तरी शिजत ठेवूया. आता आपण झाकण उघडूया आणि पेरूचं लाईट झालं की नाही बघूया. हे तुम्हाला जर उपवासासाठी खायचं असेल तर हिंग, नंतर हळद आणि मेथी घालू नका, आणि असं रायता बनवून तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. हे इतकं छान लागतं, आंबट गोड तिखट अशी तिन्ही चव असतात. हे पण शिजलेलं आहे. यावेळेस आपण शिजलेलं आहे. फोडी
आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करून घेऊया. आता हे आपलं पेरूचं रायतं तयार झालेलं आहे. ते जेवणामध्ये सुद्धा खाता येतं आणि नुसतं बशीत घालून सुद्धा आवडतं. तर तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.